बांदेकरांकडच्या लग्न कार्याबद्दल मी बोलले आणि मला इतकं आश्चर्य वाटलं, इतक्या कमेंट्स मला आल्या. मुळात मी त्यांच्या लग्नाला कुठेही वाईट म्हणालेच नव्हते. म्हणजे ज्या माणसांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय, आता त्यांच्याकडे पैसा आहे, ओळखी आहेत, मॅनपॉवर आहे. तो माणूस आपल्या एकुलत्या एका लाडक्या मुलाचं लग्न थाटामाटात मोठ्या प्रमाणात करणारच. सामान्य माणसं करतात, तर ते तर काय, का नाही करणार? त्यामुळे त्याबद्दल मला कसला आक्षेप आणि आक्षेप घेणारे मी कोण? मला फक्त त्या नवऱ्या मुलीच्या आनंदाची मजा वाटत होती. ती स्वतःवरच इतकी खुश होती, स्वतःचंच कौतुक करत होती. ते सगळं मला खूप मजेदार वाटत होतं. खरं तर आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे कपल मला आवडतं. कुठेही त्यांचं जास्त काही शोबाजी नसते. त्यामुळे मी त्यांच्याबद्दलही चांगलंच बोलले होते. पण माझ्या रीलवर लोकांनी मी काय म्हणते हे समजून न घेता इतक्या कमेंट्स केल्या. अगदी तुम्ही जळताय का बांदेकरांवर? तुम्हाला त्या मुलीचा आनंद बघवत नाहीये का? वगैरे, वगैरे लिहिलंय. मी काय म्हणते हे समजून तरी घ्या आधी आणि त्यांच्यावर जळून माझं काय होणार आहे? किंवा कुणावरही कुणी जळून काही बदलतं का? उलट आम्हाला छान प्रोग्राम पाहायला मिळाले. रिसेप्शनमध्ये आलेल्या लोकांची नावं समजली. कोण-कोण त्यांच्या जवळचे आहेत याचा अंदाज आला. आम्ही एन्जॉय केलंय त्यांचं लग्न. माझा सल्ला होता राजश्री प्रोडक्शनला, की केळवणापासून रिसेप्शनपर्यंत सगळं दाखवलंत. आता लग्नानंतरचं काही दाखवू नका. शहाण्यांना समजलं. ज्यांना समजून घ्यायचंच नव्हतं त्यांनी हे कमेंट्सचा भडीमार केलाय. या सगळ्यातून एका गोष्टीचा अनुभव मिळाला, की समोरचा माणूस काय म्हणते समजून न घेता आपल्याला हवा तो अर्थ लावायचा आणि बोलायला सुरुवात करायची. बस.